नीट आणि टीईटी परीक्षा पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली। विश्वदीप पडोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नीट आणि टीईटी परीक्षा पेपर फुटीच्या घटनांविरोधात बुलढाण्यात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत जोरदार निदर्शने केली। काँग्रेसचे प्रवक्ते विश्वदीप पडोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या वतीने आरोप करण्यात आला की पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले होते। अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि पेपर माफियांच्या विरोधात कठोर कायदा केला पाहिजे आणि कठोर पाऊले सरकारने या ठिकाणी उचलली पाहिजे अशी मागणी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहोत।